नव्या वर्षाची पहाट अवघ्या काही तासांवर आली आहे, पण सरत्या वर्षात नेमकं काय घडलं आणि काय बिघडलं याचा आढावा घेऊया पुढारीच्या पीछे तो देखो या विशेष कार्यक्रमातून। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी केलेल्या उपोषणामुळे 2023 वर्ष चांगलंच गाजलं। मराठ्यांच्या ओबीसीत समावेश करावा आणि कुणबी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी अमरण उपोषण केलं। यावेळेला त्यांनी केलेल्या उपोषणाची सरकारला दखल घ्यावी लागली। अगदी मुख्यमंत्री स्वतः उपोषणस्थळी जाऊन जरांगेंची भेट घेत त्यांना उपोषण मागे घेण्यास सांगितलं। जरांगेंना संपूर्ण राज्यातून मोठ्या प्रमाणात आणि गावागावात मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुद्धा करण्यात आलं। मराठा समाजाच्या आक्रमकतेपुढे अखेर सरकार झुकलं आणि कुणबी नोंदी असणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झाली। मराठा आरक्षणासाठी केलेल्या अमरण उपोषणामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मनोज जरांगे पाटील यांचं नाव झालं। त्यानंतर मराठा आरक्षणाच्या प्रचारासाठी जरांगेंचं नावाचं वादळ महाराष्ट्रभर वाहण्यास सुरुवात झाली। 5 टप्प्यांमध्ये जरांगेंनी महाराष्ट्राचा दौरा केला। यावेळेला दौऱ्याच्या पहिल्या दिवसापासूनच मराठा बांधवांनी जरांगेंचं आपल्या गावात जंगी आणि अभूतपूर्व असं स्वागत केल्याचं पाहायला मिळालं। भले मोठे आहार, वाहनांचा ताफा आणि हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करत ठिकठिकाणी जरांगेंचं स्वागत करण्यात आलं। तर मनोज जरांगेंचं भाषण ऐकण्यासाठी मराठा समाजातील लहान मुलांपासून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी पहाटे 3 वाजेपर्यंत थंडीच्या कडाक्यात सभेला हजेरी लावली। मराठा आरक्षणावरून 2023 हे वर्ष खूप गाजलं। जालन्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटीत सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या उपोषणात पोलिसांनी लाठीमार केल्याची घटना समोर आली आणि या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला। मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांवरती पोलिसांनी लाठीमार केला। यामध्ये अनेक महिला आणि पुरुष गंभीर जखमी झाले। तर उपोषणकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीत काही पोलीस सुद्धा जखमी झाले। या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर धरला। काळजाचा थरकाप उडवणारी अतिशय दुःखद घटना 20 जुलै 2023 रोजी रायगड जिल्ह्यामध्ये घडली। सुमारे 50 ते 60 घरं असलेल्या इरशाळवाडीवरील पहाटेच्या सुमारास दरड कोसळली आणि 4 दिवस निसर्गाचा सामना करत राबलेल्या बचाव कार्यादरम्यान 142 जणांना वाचवण्यामध्ये यश आलं, तर 29 जणांना आपलं प्राण गमवावं लागलं। या 57 जणांचा मृतदेह न सापडल्याने बचाव कार्य थांबवावं लागलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाचं मोठ्या गाजावाजा करत लोकार्पण करण्यात आलं। मात्र काही दिवसातच हा महामार्ग मृत्यूचा महामार्ग म्हणून ओळखला जाऊ लागला। मात्र 1 जुलै 2023 रोजी झालेल्या एका अपघाताने महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं। पुण्याहून नागपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा बुलढाण्याच्या सिंदखेड राजाजवळ भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये बसने पेट घेतल्याने तब्बल 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला। काही प्रवासी काचा फोडून बाहेर पडल्याने बचावले। या अपघाताच्या जखमा आजही ताज्या आहेत। 13 ऑगस्ट 2023 ची रात्र ठाणे महापालिकेच्या कळवा इथल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयासाठी काळरात्र ठरली। अवघ्या 12 तासात तब्बल 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याने महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला। रुग्णालयाच्या अनागोंदी कारभारामुळे ही घटना घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। या प्रकरणात एक समिती देखील गठीत करण्यात आली। या समितीच्या अहवालात मात्र कोणावरही ठपका ठेवण्यात आलेला नाहीये। हा अहवाल मृतांच्या कुटुंबियांच्या जखमेवरती मीठ चोळणार असल्याची टीका सर्व स्तरातून झाली। ठाण्याच्या कळवा रुग्णालयातील घटना ताजी असतानाच 2 ऑक्टोबर 2023 रोजी नांदेडच्या शासकीय रुग्णालयामध्ये झालेल्या घटनेने महाराष्ट्र पुन्हा हादरला। 24 तासात तब्बल 24 जणांचा मृत्यू झाला। यामध्ये 12 नवजात बालकांचा समावेश होता। रुग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने वेळेवरती औषधं न मिळाल्याने रुग्णांना जीव गमवावा लागल्याचा आरोप नातेवाईकांनी केला। यानंतर राज्यातील सर्व रुग्णालयांचा आढावा घेण्यात आला। बहुतांश रुग्णालयांमध्ये औषधांचा साठा नसल्याचं देखील समोर आलं। मात्र या घटनेत सुद्धा चौकशी समितीने रुग्णालय प्रशासनाला क्लीन चिट दिली आहे। वर्ष संपत असलं तरी सुद्धा या घटनांच्या जखमा अजून सुद्धा ताज्या आहेत। दैदिप्यमान परंपरा असलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा यावर्षीच्या एप्रिल महिन्यामध्ये करण्यात आली। नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार प्राप्त झाला।
नवी मुंबईतील खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानात पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला। सोहळ्याला केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते धर्माधिकारी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। पुरस्कार वितरणासारख्या पवित्र सोहळ्याला डाग सुद्धा लागू शकतो हे महाराष्ट्राने यावर्षी पाहिलं। एप्रिल महिन्यात आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झाला। या पुरस्काराचा वितरण सोहळा नवी मुंबईतील खारघरच्या सेंट्रल मैदानामध्ये संपन्न झाला, परंतु लाखोंनी जमलेल्या गर्दीला उष्माघाताला सामोरं जावं लागलं आणि साधारण 14 लोकांचा उन्हाच्या तडाख्यामुळे मृत्यू झाला। महाराष्ट्राच्या गृह विभागाने IPS अधिकारी देवेन भारती यांची मुंबई पोलीस दलामध्ये विशेष आयुक्तपदी नियुक्ती केली। राज्य सरकारनं प्रथमच विशेष मुंबई पोलीस आयुक्तपद निर्माण केलं। मुंबई पोलिसांच्या इतिहासात प्रथमच मुंबई पोलीस दलामध्ये विशेष पोलीस आयुक्तपद सुरू आणि IPS देवेन भारती यांची प्रथम विशेष पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केली। 1994च्या बॅचचे IPS अधिकारी असलेले देवेन भारती हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात। वर्ष 2014 ते 2019 पर्यंत देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असताना देवेन भारती हे पोलीस सह आयुक्त होते। मुंबईतील काही हाय प्रोफाईल प्रकरणांसह शहरातील काही महत्त्वाच्या तपासांमध्ये देवेन भारती यांचा समावेश होता। यंदाचं वर्ष गाजलं ते म्हणजे ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामुळे। पुण्याच्या ससून रुग्णालयातून ललित पाटील नावाचा आरोपी पळाला आणि राज्यातील सर्वात मोठ्या ड्रग्जचा रॅकेटचा पर्दाफाश झाला। पुण्यापासून नाशिकपर्यंत केलेल्या धाड सत्रामध्ये ड्रग्जचे कारखाने असल्याचं समोर आलं। एवढंच काय तर पोलीस दलात सुद्धा काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने गेल्या कित्येक वर्षांपासून हा ड्रग्जचा बाजार सुरू असल्याचं उघडकीस आलं। या प्रकरणी मुख्य आरोपी ललित पाटीलसह त्याचा भाऊ साक्षीदाराच्या पोलिसांनी मुसक्या आवळत पंजाबसारखा उडता महाराष्ट्र होण्यापासून रोखलाय। मायानगरी मुंबईत ड्रग्ज तस्करीच्या अनेक घटना मागील वर्षभरामध्ये घडल्या। मुंबई पोलिसांनी वर्षभरात ड्रग्ज विरोधात मोठी कारवाई केली। 11 जानेवारी 2023 रोजी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्ष वरळी युनिटने धारावी परिसरातून 3 ड्रग्ज तस्करांना अटक केली। तसंच या आरोपींकडून 140 ग्रॅम MD हा 28 लाख रुपयांचा अंमली पदार्थ जप्त केला। तिघांविरुद्ध NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्याचप्रमाणे कस्टम अधिकाऱ्यांनी 1.5 कोटी रुपयांचं विदेशी चलन जप्त करत एकास अटक करण्यात आली होती। गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या पुणेकरांना पुणे मेट्रोमुळे थोडा का होईना दिलासा मिळाला। पुणे मेट्रो 1 आणि मेट्रो 2 मुळे वाहतूक कोंडीतून सुटका झालीच तर प्रवासाचा वेळ देखील आता कमी झालेला आहे। 1 ऑगस्ट 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील 2 मार्गिकांचं लोकार्पण करण्यात आलं। पिंपरी चिंचवड आणि पुण्याला जोडणाऱ्या फुगेवाडीतील ते सिव्हिल कोर्ट आणि रुबी हॉल ते गरवारे या 2 मार्गिकांमुळे पुणेकरांना दिलासा मिळाला। नवी मुंबईकरांना बऱ्याच वर्षांपासून प्रतीक्षा असलेली मेट्रो सेवा अखेर 16 नोव्हेंबर 2023 रोजी कोणत्याही प्रकारचं उद्घाटन न करता सुरू झाली। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार उद्घाटन न करता मेट्रो सुरू करण्यात आली। 17 नोव्हेंबर 2023 रोजी बेलापूर ते पेंधार स्थानकादरम्यान पहिली मेट्रो धावली। या मेट्रोचा सर्वाधिक लाभ हा तळोजा भागात राहणाऱ्या लोकांना होणार आहे। 1 मे 2011 रोजी नवी मुंबई मेट्रोचं भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं। तेव्हापासून या मेट्रोचा तिढा काही केला सुटत नव्हता। अखेर 16 नोव्हेंबरला मेट्रो सुरू करण्याचा मुहूर्त मिळाला आणि नवी मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास सोडला। कोकणातील तेल शुद्धीकरण प्रकल्पाचा मुद्दा हा 2023 या वर्षात प्रचंड गाजला। आधी रत्नागिरीतील नाणारमध्ये जागा अधिग्रहित केली जाणार होती, पण विरोधानंतर हा प्रकल्प बारसू येथे हलवण्यात आला। मात्र या ठिकाणालाही विरोध झाला आणि 25 एप्रिल 2023ला महिलांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रकल्पाच्या ठिकाणी आंदोलन केलं। या आंदोलनामध्ये पोलिसांनी लाठीमार केल्याचा आणि महिलांना ओढून नेल्याचा आरोप करण्यात आला। यामुळे सरकारवरती देखील टीका झाली। मात्र या मुद्द्यावरती अजूनही तोडगा निघाला नसून 2024 मध्ये तरी याचा सोक्षमोक्ष लागणार का हे आगामी वर्षातच कळेल। 2023 साली नागपूरकरांना पहिल्यांदाच पुराचा सामना करावा लागला।
23 सप्टेंबर 2023च्या मध्यरात्री 4 तासात झालेल्या 100 मिलीमीटर पावसाने नागपूरकरांना पूरस्थितीचा सामना करावा लागला. नागपुरातील अंबाझरी आणि गोरेवाडा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने नागनदी आणि पिवळी नदीला पूर आला. पुराचं पाणी अंबाझरी परिसरातील नागरिकांच्या घरामध्ये शिरलं आणि नागरिकांची धावपळ सुरू झाली. अखेर एनडीआरएफ पथकाच्या मदतीने नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. मात्र अनेकांचा संसार पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला. मात्र नागपूरकरांनी हार न मानता पुन्हा नव्याने संसार थाटत सुरुवात केली. दोन 2023 साली महाराष्ट्राला 4 वंदे भारत एक्सप्रेसचं गिफ्ट मिळालं. मुंबई सोलापूर, मुंबई शिर्डी साईनगर, मुंबई गोवा आणि मुंबई जालना या 4 एक्सप्रेस महाराष्ट्रातून धावत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या वंदे भारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखवला. या एक्सप्रेसमुळे वेळेची बचत होत असल्याने प्रवासी या एक्सप्रेसला मोठा प्रतिसाद देत आहेत. मात्र तिकीट दरामुळे सर्वसामान्यांना वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास करणं हे अशक्य आहे. नौदल दिन 2023च्या मुख्य कार्यक्रमाचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला. मालवण तारकर्ली किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग किल्ल्यावरती हा सोहळा पार पडला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली होती. ऐतिहासिक सोहळ्यामध्ये भारतीय नौदलाच्या युद्धनौका, लढाऊ विमानं, हेलिकॉप्टर आणि साहसवीर नौसैनिकांनी चित्तथरारक अशा कसरती आणि प्रात्यक्षिकं सादर केली. यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण देखील करण्यात आलं. हा भव्य दिव्य सोहळा कोकणवासियांसाठी 2023 मधील एक अविस्मरणीय क्षण ठरला. छत्रपती शिवाजी महाराजांचा यंदा 350वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात किल्ले रायगडावरती पार पडला. यावेळेला हजारो शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सोहळ्याला उपस्थिती लावली होती. यावेळेला 1 आणि 2 जून रोजी 2 दिवस गडावरती विविध धार्मिक विधी पार पडल्या. या सोहळ्याला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सुधीर मुनगंटीवार हे उपस्थित होते. पुण्यातील अलका चौकामध्ये MPSCच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या नव्या अभ्यासक्रमाविरोधामध्ये ठिय्या आंदोलन केलं होतं. राज्यसेवा मुख्य परीक्षेचा नवीन पॅटर्न 2023 ऐवजी 2025 पासून लागू करा अशी विद्यार्थ्यांनी मागणी केली होती. यावेळेला पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात या आंदोलनाचं लोण पसरलं होतं. पुणे, नाशिक आणि औरंगाबादमध्ये शेकडो विद्यार्थी रस्त्यावरती उतरले होते आणि त्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं होतं. साताऱ्याच्या आदिती स्वामीने 2023च्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेमध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. या आदितीने युवा जागतिक तिरंदाजीत सुवर्ण पदक पटकावलं होतं. दोन्ही स्पर्धांमध्ये तिने सांघिक सुवर्ण पदकं मिळवली होती. तर एशियाडमध्ये सुद्धा सांघिक सुवर्ण आणि वैयक्तिक कांस्य पदक मिळवलं होतं. 17 वर्षांची आदिती भारताची कुठल्याही खेळातली सर्वात कमी वयाची जगज्जेती ठरली होती. यावेळेला ओजस देवतळे, प्रथमेश जावकर यांनी पदकांची कमाई केली होती. मराठीचे कादंबरीकार कृष्णात खोत यांच्या रिंगाण या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. साहित्य अकादमीचे पुरस्कार विजेत्यांना नावाची घोषणा साहित्य अकादमीचे सचिव डॉक्टर श्रीनिवास राव यांनी विजेत्यांची नावं जाहीर केलीत. 12 मार्च 2024 रोजी नवी दिल्लीतील कमानी सभागृहात हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. राज्याचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 पद्मविभूषण ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. गेटवे ऑफ इंडिया इथे एका दिमागदार सोहळ्यामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारल्यानंतर आशा भोसले म्हणाल्या, महाराष्ट्र भूषण हा सन्मान घरच्यांनी दिला तो मला भारतरत्न सारखा आहे. राज्याचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार पद्मविभूषण रतन टाटा यांना देण्यात आला. तर उद्योग मित्र पुरस्कार आदर पूनावाला यांना देण्यात आला. महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रामध्ये भरीव योगदान देणाऱ्या नामवंत उद्योजकांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवरती यावर्षीपासून राज्य शासनाने महाराष्ट्र उद्योग पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला. औरंगजेबाच्या पोस्टरवरून कोल्हापुरात झालेल्या दंगलीमुळे 2023 वर्ष लक्षात राहील. सोशल मीडियावरती औरंगजेब आणि टिपू सुलतानचं पोस्टर ठेवल्यामुळे 6 जून 2023 रोजी कोल्हापुरात 2 गटांमध्ये वाद झाल्याने दंगल उसळली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. याच्या निषेधार्थ हिंदू संघटनांनी शहर बंदची हाक दिली होती. मात्र पोलिसांनी यास परवानगी न दिल्याने दगडफेक झाली. यात अनेक वाहनं आणि दुकानांची तोडफोड करण्यात आली.
मुंबई दर्शन घडवणारी आणि पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षण ठरणारी विना वातानुकूलित शेवटची ओपन डेक बस 5 ऑक्टोबरला धावली। मागील 25 वर्ष सेवा देणारी ही बस सेवेतून हद्दपार झाली। बेस्ट उपक्रमाद्वारे MTDCच्या मदतीने 26 जानेवारी 1997ला विना वातानुकूलित ओपन डेक बस सुरू केली होती। बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील 3 ओपन डेक बस होत्या। 16 सप्टेंबरला पहिली, 25 सप्टेंबरला दुसरी आणि 5 ऑक्टोबरला शेवटची बस सेवेतून हद्दपार झाली।